नमस्कार. ज्ञान सेतू मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आज आपण भारतीय अर्थव्यवस्थेविषयी काही माहिती करून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. ज्या शेअर्सवर सातत्याने उच्च मूल्याचा लाभ होतो त्यास काय म्हणतात? ब्लू चिप शेअर्स. लिमिटेड कंपनीत मर्यादित जबाबदारी कोणाशी संबंधित असते? भागधारक. भारतातील श्वेतक्रांतीचे जनक कोणास म्हटले जाते? डॉक्टर वर्गीस कुरियन. भारतीय स्टेट बँकेने देशातील पहिले तरंगते एटीएम कोठे स्थापित केले? श्रीनगर. भारतातील सर्वात कमी उत्पन्न असलेले राज्य कोणते? बिहार. भारतातील पहिली बँक कोणाची होती? बँक ऑफ हिंदुस्तान. पहिल्या पंचवार्षिक योजनेत कोणत्या क्षेत्रास प्राधान्य दिले गेले होते? कृषी व जलसिंचन. आर्थिक नियोजन कोणत्या सूचीतील विषय आहे? समवर्ती सूची. आशियाई विकास बँकेचे मुख्यालय कोठे आहे? मनिला, फिलिपिन्स. भारतातील श्रमिकांची सर्वाधिक संख्या कोणत्या राज्यात आहे? आंध्र प्रदेश. भारतीय प्रतिभूती आणि विनिमय बोर्ड ची स्थापना केव्हा करण्यात आली? 1988. उत्पादनाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा चहा उत्पादक देश कोणता? चीन. भारतीय अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारची आहे? विकसनशील. राष्ट्रीय ग्रामीण विकास संस्था कुठे आहे? हैदराबाद. प्लास्टिक मनी कशास म्हटले जाते? डेबिट किंवा क्रेडिट कार्ड. केंद्र सरकारची संगम योजना कोणाशी संबंधित आहे? अपंग अथवा दिव्यांग. भारतीय बँकांच्या विदेशातील सर्वात जास्त शाखा कोणत्या देशात आहेत? युनायटेड किंगडम. सार्वजनिक क्षेत्र म्हणजे काय? सरकारच्या कार्यक्षेत्रात असलेले आर्थिक क्रियांचे क्षेत्र. भारतातील सहकारी बँकांचे गठन किती स्तरीय आहे? त्रिस्तरीय. भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती? भारतीय स्टेट बँक. भारतातील परकीय चलनावर कोणाचे नियंत्रण असते? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. कोणत्याही देशाचे जीवनमान प्रामुख्याने कशावरून ठरवले जाते? दरडोई उत्पन्न. जगातील सर्वात मोठी सार्वजनिक वितरण प्रणाली कोणत्या देशाची आहे? भारत. भारतातील सर्वात आजारी उद्योग कोणता आहे? सुती कापड उद्योग. भारतात नोट निर्गमित करण्याची कोणती पद्धती प्रचलित आहे? किमान कोश पद्धत. ग्रामीण क्षेत्रात कोणत्या प्रकारची बेकारी आढळते? हंगामी बेकारी. पंचधारा योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे? मध्य प्रदेश. बिगर बँकिंग वित्त कंपनीतून बँकेत रूपांतर झालेली पहिली बँक कोणती? कोटक महिंद्रा बँक. आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.